त्यानंतर एक मोठी बातमी आहे। नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालणार असल्याची माहिती मिळाली आहे। फहीम खानच्या परिवारानं मनपाच्या काही फूट जागेवरती अतिक्रमण केल्याची माहिती समोर आली होती आणि या अतिक्रमण केलेल्या जागेवरती पालिका बुलडोझर चालवणार आहे। पालिकेच्या आसीनगर झोननं फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावल्याची माहिती मिळाली आहे। फहीम खानच्या घराचा अतिक्रमण भाग पालिका पाडणार आहे आणि तोडकाम कारवाईच्या आधी फहीम खानच्या परिवारानं रात्रीच घर रिकामं केलेलं आहे। फहीम खानच्या आईच्या नावानं घर असल्याची माहिती मिळाली आहे। तर या कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, या तोडक कारवाईबद्दल काय माहिती? श्वेता, नागपूरमध्ये जो हिंसाचार उसळला होता त्या हिंसाचाराचा मास्टर माइंड असलेल्या फहीम खानचं संजय बाग कॉलनी इथं असलेलं हे घर आहे। नागपूर सुधार प्रन्यासनं 3 वर्षाच्या लीजवर जे आहे ते फहीम खान यांच्या परिवाराला हे घर दिलं होतं। फहीम खानच्या आईच्या नावानं जे आहे ते हे घर आहे। मात्र ज्या पद्धतीनं आपण न्यूज 18 लोकमतनं सांगितलं होतं की या ठिकाणी जे आहे ते फहीम खान यांची जी आहे ती एक मिटिंग झाली होती आणि या मिटिंगमध्ये निवडक लोकांना जे आहे ते सहभागी करून घेतलं होतं आणि याच कारणावरून जे आहे ते आता नागपूर महानगरपालिकेनं या घरासाठी जी लीज दिली होती ती 600 स्क्वेअर फूटची दिली होती। मात्र फहीम खान यांच्या परिवारानं जे आहे ते त्यापेक्षा जास्तीचं इथं बांधकाम केलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे आणि ते 900 फुटाचं अतिरिक्त असलेलं बांधकाम हटवण्याची कारवाई जी आहे ती आता नागपूर महानगरपालिकेकडून केली जाणार आहे। आपण पाहतो नागपूर महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी इथं दाखल झालेले आहेत आणि हातात जे आहे ते सब्बल असेल, हातोडा असेल ते घेऊन जे आहे ते हे तोडकाम करायच्या साठी इथं दाखल झालेलं आहे। हा संवेदनशील परिसर आहे इथं, त्यामुळं SRPF असेल किंवा स्थानिक पोलीस असेल यांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। जवळपास 500 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 2 मजली हे सगळं घर आहे आणि हा समोरचा भाग जिथं फहीम खानाचं ऑफिस होतं हा भाग जो आहे तो अतिक्रमणाच्या ह्याच्यात आहे। त्यामुळं हे 2 मजली बांधकाम असल्यामुळं सुरुवातीला जे आहे ते वरच्या मजल्याचं बांधकाम जे आहे ते तोडलं जाईल आणि त्यानंतर खालचं जे अतिक्रमण आहे ते तोडण्याची कारवाई जी आहे ती सुरू केली जाणार आहे। आता नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी इथे दाखल झालेले आहेत। ज्यावेळी शनिवारी रात्री फहीम खानच्या परिवाराला हा नोटीस दिला होता, तो नोटीस मिळाल्यानंतर फहीम खानच्या घरच्यांनी जे आहे ते घर रिकामं करून दिलं होतं। जे काही घरात असलेलं शिल्लक सामान आहे ते देखील बाहेर काढलं जात आहे आणि वरच्या माळ्यावर आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि तोडकाम कारवाईला सुरुवात करतात। साधारणतः पुढच्या 1 तासामध्ये जे आहे ते फहीम खान यांच्या घराचं जे आहे हे तोडकाम पूर्ण होईल असा प्रयत्न जो आहे तो असणार आहे आणि यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला होता त्या हिंसाचारीचं नुकसान भरपाई जी आहे ते या सगळ्या आंदोलकांकडूनच केली जाणार आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते आता नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि आता फहीम खान यांच्या घरावर बुलडोझर कारवाई केली जात आहे। त्यामुळे हा एक स्पष्ट संदेश जो आहे तो या निमित्तानं सरकारकडून नागपूर महानगरपालिकेकडून दिला जातोय की कुठल्याही पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण केली जाईल, धार्मिक भावना दुखावल्या जाईल तर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकते। फहीम खान सध्या जो आहे तो PCR मध्ये आहे, तो तुरुंगामध्ये आहे। त्याच्या घरच्यांनी देखील जे आहे ते आता घर रिकामं करून दिलेलं आहे आणि महानगरपालिकेकडून आता या सगळ्या तोडकाम करायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या हातोडी असेल, सब्बल असेल ते घेऊन कर्मचारी इथं दाखल झालेले आहेत आणि वरच्या भागातल्या तोडकामाला आता काहीच वेळात जी आहे ती सुरुवात केली जाणार आहे। मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे कर्मचारी असेल, पोलीस कर्मचारी असेल ते या भागामध्ये तैनात झालेला आहे। आपण पाहतोय की विजेचं कनेक्शन जे आहे ते इथं महावितरणकडून काढण्यात आलेलं आहे जेणेकरून ही सगळी तोडकाम कारवाई होत असताना कुठलीही अनुचित प्रकारची एक इथे प्रश्न आहे उदय की असं आधी कळत होतं की या घराचा काहीच भाग हा अनधिकृत आहे, अवैध आहे, तर तेवढ्याच अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल का सगळ्या घरावर बुलडोझर चालवला जाणार आहे? खरं तर नागपूर महानगरपालिकेनं जी नोटीस दिलेली आहे ती 900 फुटाची आहे। सुवर्णा, मी तुम्हाला ही सगळ्यात आधी दृश्य दाखवतोय की नागपूर महानगरपालिकेचा JCB जो आहे तो इथं दाखल झालेला आहे आणि या JCBच्या माध्यमातून जी आहे ती आता ही सगळी तोडकाम कारवाई सुरू केली जाणार आहे। सुवर्णा, जो तुम्ही प्रश्न विचारला, नागपूर सुधार प्रन्यासनं जे आहे ते फहीम खान यांच्या परिवाराला
600 फुटाची जागा जी आहे ती लीजवर दिली होती. बरं. मात्र फहीम खानच्या परिवारानं 600 फुटाच्या अतिरिक्त म्हणजे 300 फूट अतिरिक्त जी आहे ती बांधकाम केलं होतं आणि जो महानगरपालिकेनं या सगळ्या पाडकामाचा नोटीस दिलेला आहे त्यामध्ये 900 फुटांचा उल्लेख केलेला आहे. जर त्या नोटीसचा जर विचार केला तर फहीम खान यांचं अख्खं घर जे आहे ते आज या बुलडोझरनं जे आहे ते जमीनोदोस्त केलं जाण्याची शक्यता आहे. कारण मनपानं त्याच पद्धतीनं हा नोटीस दिला होता आणि त्या नोटिसीनंतर जे आहे ते फहीम खान यांच्या घरच्यांनी जे आहे ते हे घर रिकामं केलेलं आहे. नक्की तुझ्या माध्यमातून आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. तोडक कारवाईची ही दृश्य आहेत. फहीमच्या घरावर तोडक कारवाई करण्यात येते आहे त्याची थेट दृश्य उदय तिमांडे यांच्या कॅमेऱ्यामधून आपण थेट बघतो आहोत आणि उदय आपल्याला माहिती सुद्धा देत आहेत. उदय, फहीमने याच घरामध्ये कशा प्रकारे नागपूरमध्ये ती घटना घडवून आणायची या संदर्भात काही मीटिंग्स केल्या होत्या असं सुद्धा समोर येत होतं, असं सुद्धा बोललं जात होतं. त्याच्याविषयी पुन्हा एकदा सांगाल का? नक्कीच नागपूरमध्ये हा जो सगळा हिंसाचार झाला होता हा सुनियोजित होता. याचे काही पुरावे जे आहेत ते समोर आले होते. त्या पुराव्यानुसार जे आहे ते या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड फहीम खान यानं जे आहे ते लोकांची डोकं भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला होता आणि काही निवडक लोकांच्या बैठकी ज्या आहेत त्या शहरातल्या 3 भागामध्ये घेतल्या होत्या. त्यातली एक बैठक जी आहे ती या यशोधरा नगरमधल्या फहीम खान याच्या याच घरी जी आहे ती ही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये साधारणतः 25 ते 30 निवडक नेते जे आहेत ते इथे उपस्थित होते आणि त्यांच्याकडून जे आहे ते हिंसाचार कसा घडवायचा, पोलिसांना डायव्हर्ट कसं करायचं, हा सगळा हिंसाचार झाल्यानंतर जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या हाती कसे लागणार नाही या सगळ्या बाबतीतलं जे आहे ते नियोजन करण्यात आलं होतं. या सगळ्या दगडफेकीसाठी दगड कुठून जमा करायचे, पेट्रोल बॉम्ब कसे तयार करायचे, या सगळ्या इत्थंभूत गोष्टींचं नियोजन जे आहे ते या 3 बैठकीत झालं होतं. आणि त्यातली ही जी बैठक इथं झाली होती फहीम खानच्या घरी, ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची जी आहे ती झाली होती. आपण आणि त्या बैठकीमध्येच हा सगळा प्लॅन रचला होता. खरं तर ही जमीन जी आहे ती लीजवर आहे त्यामुळे या जमिनीचा या घराचा जो आहे तो अशा पद्धतीनं वापर केला जाऊ शकत नाही. मात्र नियमबाह्य पद्धतीनं हा सगळा वापर केला होता. जे अल्प भूधारक असतात किंवा जे EWS असतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या जमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र त्याचा गैरफायदा जो आहे तो फहीम खान आणि त्याच्या कुटुंबियांनी घेतला होता आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये जी आहे ती नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली. कारण मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये स्पष्ट केलं होतं की वेळ प्रसंगी बुलडोझर देखील चालवू, या सगळ्या नुकसानीची भरपाई जी आहे ती या आंदोलकांकडून करू आणि त्याचाच भाग म्हणून जे आहे ते आता इथं या सगळ्या तोडकाम कारवाईला सुरुवात होता. सुवर्णा, उदय, पण जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतः सुद्धा लहानाचे मोठे नागपुरामध्येच झालेला हा सगळा परिसर तुमच्या परिचयाचा आहे. धर्मपंथ आपण बाजूला ठेवू, पण एखादा व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो तिथे तो लहानाचा मोठा होतो, तिथेच त्याने हे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि तो अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी असतो की आजूबाजूच्यांना, आपल्याच परिसरातल्या शहरातल्या लोकांना इजा होऊ शकते, गंभीर दुखापत होऊ शकते. काय म्हणाल यासाठी? उदय, हॅलो उदय, आपल्याला आवाज येतोय? हॅलो, हे सुवर्णा पुन्हा एकदा प्रश्न विचारा. उदय, मी म्हटलं की फहीम सुद्धा याच भागामध्ये राहणारा होता. अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम त्याने केलेलं आहे, पण ज्या कृत्यात तो सहभागी होता ते कृत्य असं होतं की आपल्याच परिसरातल्या, आपल्याच आजूबाजूच्या लोकांना इजा होऊ शकते, त्यात त्यांचा जीव जाऊ शकतो. धर्मपंथ या सगळ्यामध्ये बाजूला ठेवायला हवा, पण हे कृत्यच मुळात चुकीचं आहे. नक्कीच सुवर्णा, आपण ज्या जमिनीवर आपला जन्म झालेला आहे किंवा ज्या भागामध्ये आपण राहतो खरं तर ती आपली जन्मभूमी असतं. त्यामुळे त्या भागाच्या रक्षणाची जबाबदारी जी आहे ती आपल्यावर असतं. मात्र असं न करता कुठंतरी जातीमध्ये तेढ निर्माण करायचा, धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा, लोकांची डोके भडकवायची आणि ही या लोकांची डोके भडकवून जे आहेत ज्यांचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही, ज्या लोकांना या सगळ्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही, अशा लोकांचं नुकसान करायचं ही भूमिका जी आहे
आहे ती फहीम खान यांना घेतली होती. फहीम खान जो आहे तो अत्यंत धार्मिक याचा होता, कट्टरतावादी होता. औरंगजेबाविषयी त्याच्या मनात उत्तुंग प्रेम होता आणि औरंगजेबाला मानणारा तो होता. मात्र त्याच्या हे लक्षात येत नव्हतं की औरंगजेबानं जे काही केलं तो अत्यंत किळसवाना प्रकार होता. त्यांनी आपल्या घरच्यांची, आपल्या नातेवाईकांची हत्या केली होती. मात्र हे सगळं बाजूला ठेवून तो कट्टरतावादी होता आणि त्या कट्टरतावादातूनच त्यांनी जे आहे ते या सगळ्या अशा घटनेचा जो आहे तो कट रचला. गेले अनेक दिवस जे आहे ते त्याच्या डोक्यामध्ये अशा सगळ्या पद्धतीचा प्लान होता. मात्र त्याला संधी मिळत नव्हती. ती संधी त्याला मिळाली आणि त्यानं याच आपल्या राहत्या घरात, ज्या घरामध्ये तो लहानाचा मोठा झाला, ज्या घरातल्या प्रत्येक एका विटाशी त्याचं भावनिक नातं होतं, त्याच विटामध्ये जे आहे ते अशा पद्धतीचं कृत्य करण्याचा जो आहे तो प्लॅन रचला. कारण आपण पाहिलं होतं की या हिंसाचारामुळे जे आहे ते एकाचा जीव गेलेला आहे, अनेक लोक यामध्ये जखमी झालेला आहे, लाखो रुपयांच्या संपत्तीचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नागपूर शहराच्या सांस्कृतिक धार्मिक एकतेला जी आहे ती तो तडा गेलेला आहे. कारण नागपूरमध्ये कधी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं नव्हतं. कारण नागपूरमध्ये इतके सण त्योहार जे आहेत ते लाखो करोडो लोक मिळून एकत्रितपणे साजरे करत असतात. मात्र या फहीम खानच्या या सगळ्या कृतीमुळे जे आहे ते नागपूरच्या एका वैभवाला जो आहे तो तडा गेलेला आहे. त्यामुळं फहीम खाननं हे सगळं करण्याआधी जे आहे ते विचार करणं अपेक्षित होतं, मात्र तो केला नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीचा दुसरा फहीम खान नागपूरमध्ये किंवा राज्यामध्ये तयार होऊ नये आणि त्यासाठी जे आहे तो एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून, नागपूर महानगरपालिकेकडून आणि पोलीस विभागाकडून केला जातोय की जर तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान कराल, तर तुमच्या सोबत देखील अशा पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते. बरोबर. उदय, तुझ्या मागे जे दिसतंय ते या फहीमचं घर आहे. त्याने 900 फुटापैकी 300 फूट अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावर तोडक कारवाई आता होणार आहे. पुन्हा एकदा या सगळ्याविषयी माहिती द्याल का? कधी नोटीस धाडली, नोटीस धाडल्यावर त्याच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती आणि आता थेट कारवाई होतीये? नक्कीच गुरुवारी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचा जो आहे तो शनिवारी नागपूरमध्ये दौरा झाला होता. मुख्यमंत्र्यांना या सगळ्या घटनेचा आढावा घेतला होता आणि या आढाव्यामध्ये जे आहे ते प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की या सगळ्या नागपूर शहरामध्ये जी काही दंगल झाली होती त्या दंगलीचं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसानीची भरपाई या आंदोलकांकडून केली जाणार. अजून एक बुलडोझर आलाय का? 2 बुलडोझर मागवले. सुवर्ण, अगदी खरं 2 बुलडोझर जे आहे ते मागवलेले आहे. एक बुलडोझर आधीच इथं आला होता आणि आता दुसरा बुलडोझर जो आहे तो नागपूर महानगरपालिकेकडून मागविण्यात आला होता. कारण आपण पाहिलं की 2 मजली इमारत आहे, त्यामुळे दोन्ही मजली इमारत ही पाडताना इतरांना, आजूबाजूला जे घरं आहेत त्या घरांना कुठली क्षती पोहोचू नये या दृष्टीनं काळजी घेण्यासाठी जे आहे ते 2 JCB इथं मागविण्यात आलेल्या आहे. एका JCB कडून तोडकाम कारवाई केली जाणार आहे, तर दुसऱ्या JCB कडून तात्काळ मलबा उचलण्याचं काम जे आहे ते इथं केलं जाणार आहे. या सगळ्या कारवाईचा आजूबाजूच्या परिसराला कुठलंही नुकसान होऊ नये, आजूबाजूच्या घराला कुठलं नुकसान होऊ नये या दृष्टीनं देखील खबरदारी जी आहे ती महानगरपालिकेकडून घेतली जाणार आहे. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की हातोडा आणि सब्बलच्या माध्यमातून काही भाग जो आहे तो खिडकी असेल हे असेल ते काढण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता JCBच्या माध्यमातून जे आहेत ते कॉलम्स असतील किंवा इतर भाग जे असतील ते काढले जाणार आहेत आणि त्या दृष्टीनं जे आहे ते आता इथं मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी हे बघा, हा जेव्हा बांधकाम होईल त्यावेळी इतरांच्या घरात हा मलबा जाणार नाही. इथं जे काही लोखंडी साहित्य असेल ते कट करण्यासाठी हे कटिंग्स वापरण्यात येणार आहे, हे ब्लेड्स वापरण्यात येणार आहे, जेणेकरून या मलब्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही या दृष्टीनं जी आहे ती ही सगळी काळजी घेणार आहे. आपल्यासोबत पोलीस अधिकारी रमेश धुमाळ सर आहेत. सर, कशा पद्धतीनं कारवाई असेल, किती पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे? NMC कारवाई करते, बंदोबस्त लावलेला आहे. थँक्यू सर, थँक्यू 500 पेक्षा जास्त थँक्यू लोकांचा बंदोबस्त आहे, थँक्यू संवेदनशील भाग आहे. थँक्यू. अधिक प्रतिक्रिया देणं पोलिसांनी टाळलेलं आहे, पण उदय आमचे त्या परिसरामध्ये आहेत आणि घराच्या अगदी समोर उभे आहेत. 2 JCB मागवले गेलेले आहेत. फहीमच्या घरावर थोड्याच वेळात कारवाई होईल, तोडक कारवाईला सुरुवात होईल. सगळे कर्मचारी ॲक्शन मोडवर आलेले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, परिस्थिती ती तणावात जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि 2 JCBच्या माध्यमातून महापालिकेचे कर्मचारी सुद्धा तैनात आहेत. थोड्याच वेळामध्ये तोडक कारवाईला सुरुवात होईल. जो कोणी देशविघातक कृत्य करेल त्याच्यावर कारवाई ही होणारच. त्याने जे कृत्य केलेलं आहे, हिंसाचार
भ्रष्टाचार करण्यामध्ये त्याने मोलाची भूमिका बजावलेली आहे. सगळा प्लान त्याचा होता आणि त्यामुळे त्याच्यावर तर त्याने जे कृत्य केले त्या संदर्भातली कारवाई होईलच, पण त्यानंतर त्याच्या सगळ्या पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यानंतर हेही समोर आलं की त्याने अनधिकृत बांधकाम त्याच्या घरी केलेलं आहे. त्यामुळे त्यावर आता तोडक कारवाई महापालिकेनं सुरू केलेली आहे. उदय आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेत. उदय, सुवर्णा जे आहे ते तोडकाम कारवाईला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय की जेसीबी जो आहे तो समोर यायला लागलेला आहे. दोन्ही जेसीबी आता इकडं समोर येत आहेत आणि या तोडकाम कारवाईला जी आहे ती काही सेकंदामध्ये सुरुवात केली जाणार. आपल्यासोबत NMCचे अधिकारी आहेत संजय कांबळे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा, नागपूर महानगरपालिकेकडून ही कारवाईची दृश्य आपण पाहतोय की फहीम खान याच्या घरासमोर जे टिनाचं शेड बांधलं होतं ते तोडायला जे आता महानगरपालिकेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. सुरुवातीला हे जे समोरचं शेड आहे, टिनाचं शेड बांधलं होतं, त्या शेडला जे आहे ते तोडलं जातं आहे आणि यानंतर जे आहे ते घराच्या आतमधले जे पिल्लर्स असतील, जे सिमेंटचं काम असेल ते जे आहे ते तोडलं जाणार आहेत. अखेर म्हणजे ही कारवाई कधी होणार हा प्रश्न जो आहे तो विचारला जात होता. आता या कारवाईला जी आहे ती अखेर सुरुवात झालेली आहे. माझ्या माहितीनुसार राज्यामध्ये अशा पद्धतीची ही पहिलीच कारवाई, बुलडोजर कारवाई असेल असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता, लोकांच्या भावना भडकवण्यात आल्या होत्या, एकाचा यामध्ये बळी गेला होता, अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते यामध्ये जखमी झाले होते. जवळपास 40 लोक या सगळ्या घटनेमध्ये जखमी झाले होते, ज्यामध्ये सामान्य नागरिकांचा देखील समावेश होता आणि त्यामुळं ही सगळी घटना नागपूरची अशांतता भंग करणारी होती. त्यामुळं या कारवाईच्या निमित्तानं एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारकडून केला जातो आहे आणि त्याचाच भाग म्हणून अखेर फहीम खान यांच्या घरावर बुलडोजरची कारवाईला इथं सुरुवात झालेली आहे. फहीम खान यांच्या कार्यालयाबाहेर जे काही टिनाचं शेड बांधलं होतं ते टिनाचं शेड तोडायला जी आहे ती आता इथं नागपूरमध्ये सुरुवात झालेली आहे. सुवर्णा, नक्की ही थेट दृश्य आपण बघतो आहोत तोडक कारवाईची. फहीम खानच्या घरावर तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान याच्या घरावर तोडक कारवाई सुरू झाली आहे. पहिले समोर त्याच्या घराच्या बरोबर समोर जे पत्र्याचं शेड होतं ते पत्र्याचं शेड म्हणजे ते त्याच्या घराला लागूनच होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि आता 2 JCBच्या माध्यमातून तोडक कारवाईला सुरुवात होईल. ही तोडक कारवाई जी आहे ती अनधिकृत बांधकाम त्यानं जे घरी केलंय त्याला जी जागा मिळालेली होती लीजवर त्याच्या व्यतिरिक्त 300 फूटचं अधिक बांधकाम त्याने केलं, त्यावर तोडक कारवाई होते आहे. महिला महापालिकेचे कर्मचारी सगळे जमा झालेले आहेत. तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. सध्या 1 JCB काम करत आहे, अजून दुसरं JCB दुसऱ्या बाजूनं येईल आणि कामाला सुरुवात होईल. पण अनधिकृत बांधकामावर हातोडा पडतो आहे. 300 फूट अधिकचं अनधिकृत बांधकाम या फहीमनं केलेलं आहे. त्याच्यावर तोडक कारवाई सुरू झालेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण गर्दी पण जमा झाली आहे, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. आणि जी तोडक कारवाई केली जाते तर त्यामुळे कुणाला हानी पोहोचू नये म्हणून जवळपास कुणीही उभं राहू नका अशा सूचना महापालिका कर्मचारी नागरिकांना करताना दिसत आहेत. जे आजूबाजूचे नागरिक जमा झालेले आहेत, बघे गोळा झालेले आहेत, त्या सगळ्यांना बाजूला करण्याचं, लांब करण्याचं काम सध्या पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी करतायत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, इतर कुठल्या घरांना इजा होऊ नये, लोकांना इजा होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फहीमच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडतो आहे त्याची ही दृश्य आपण बघताय. आपण ही तोडक कारवाईची दृश्य बघतो आहोत. फहीमच्या घरावर तोडक कारवाई सुरू आहे. आजूबाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे, दाट लोकवस्ती आहे, तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल. अगदी बाजूलाच जे घर आहे त्याच्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आणि हळूहळू हे अनधिकृत बांधकाम फहीमचं पाडलं जात आहे, जेणेकरून इतर घरांना कुठली इजा होणार नाही, कुठला त्रास होणार नाही. जी ये जा करतायत माणसं त्यांना सुद्धा बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे, कारण त्यांच्यावर एखादा लाकूड, एखादा पत्रा, एखादी वीट पडू नये, एखादा स्लॅब पडू नये म्हणून महापालिकेचे कर्मचारी तोडक कारवाईला सुरुवात करतायत. फहीमच्या घरावर बुलडोझर चालवला जातो आहे. अनधिकृत बांधकाम जे त्याने केलेलं आहे त्याच्यावर तोडक कारवाई केली जाईल. जो कोणी आपल्या शहराशी, जो कोणी आपल्या जिल्ह्याशी बेईमानी करेल,
दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करेल, देशविघातक कृत्य करेल त्याला अजिबात सोडलं जाणार नाही, हा थेट इशारा महापालिका आणि सरकारला द्यायचा आहे. फहीमनं या दंगलीचा कट शिजवलेला होता. अगदी समोरच्या घरातल्या छतावरून आमचे प्रतिनिधी ही दृश्य आपल्याला दाखवतायत. हा फहीमचं समोरचं घर जे आपल्याला दिसतंय त्या समोरच्या घराच्या अगदी समोर, म्हणजे या फहीमच्या घराच्या अगदी समोर जे घर आहे ते पण 2 मजली आहे. त्याच्या छतावरून आमचे प्रतिनिधी उदय आपल्याला माहिती देत आहेत आणि दृश्य दाखवतायत. खाली तोडक कारवाई सुरू आहे. 2 JCBच्या माध्यमातून ही तोडक कारवाई सुरू आहे. आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत. उदय, आपण समोरच्या घराच्या गच्चीवर गेलायत आणि तिथून आता आपल्याला दृश्य दिसतायत, काय सांगाल आम्हाला? सुवर्ण, ज्या गांभीर्यानं ही सगळं प्रकरण सरकारनं घेतलं होतं त्याच गांभीर्यानं आपण, कारण आपण सुरुवातीला चर्चा केली होती की जो व्यक्ती आपल्या मातृभूमीशी आपल्या शहराशी गद्दारी करतो त्याच्यावर कशा पद्धतीने ही सगळी कारवाई होता आणि ही कारवाई जी आहे ती पूर्ण आपल्याला दाखवायची आहे. त्यामुळे जे आहे ते फहीम खान याच्या घरासमोरचं जे घर आहे त्या घराच्या दुसऱ्या माळ्यावर आता आम्ही थेट आलो आहे आणि आता ही सगळी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे. कारण वरतून जे आहे ते हा सगळा बर्ड आय व्ह्यू इथं पाहायला मिळणार आहे. खालून बहुतेक हे सगळं दाखवू शकलो नसतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला समोरच्या घरानं देखील सहकार्य केलेलं आहे, कारण इथल्या परिसरातल्या नागरिकांच्या मनामध्ये देखील चीड आहे की अशा पद्धतीचं कृत्य आमच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना करावं हे त्यांच्यासाठी खेदजनक आहे. ही सगळी कारवाई जी आहे ती सुरू झालेली आपण पाहतोय की फहीम खान यांच्या घराचा सुरुवातीला समोर असलेलं टिनाचं शेड जे आहे ते या बुलडोझरनं जे आहे ते उद्ध्वस्त केलं. त्यानंतर फहीम खान याच्या घराची जी कंपाऊंड वॉल आहे ती कंपाऊंड वॉल जे आहे ते आता उद्ध्वस्त करण्याचं काम या JCBच्या माध्यमातून होत आहे आणि हळूहळू जे आहे ते आता फहीम खान याच्या घराचा एक भाग जो आहे तो इथं पाडला जाणार आहे आणि हे पाडून ज्यात एक संदेश, कठोर संदेश अशा पद्धतीनं देशद्रोह केला जाईल, नागरिकांच्या संपत्तीचं नुकसान केलं जाईल तर कशा पद्धतीने कारवाई केली जाईल याचा संदेश जो आहे तो या निमित्तानं देण्याचा प्रयत्न इथं होतो. आपण पाहतोय की परिसरातले नागरिक आपल्या घरावर चढून जी आहे ती ही कारवाई कशा पद्धतीनं होत आहे हे पाहता लोकांच्या मनामध्ये जो आहे तो या सगळ्या घटनेनंतर संताप होता आणि या संतापानंतर आता ज्या पद्धतीने ही सगळी तोडकाम कारवाई होत आहे या कारवाईनंतर जे आहे ते आता कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळतो आहे. कारण नागपूरच्या इतिहासाला धक्का लावणारा, नागपूरच्या इतिहासाला दाग लावणारी ही सगळी घटना होती. त्यामुळं नागपूरकर जे आहेत ते चिडलेले होते. त्यामुळे जेव्हा आता ही सगळी दृश्य लोक पाहत असतील त्यावेळी त्यांच्या मनाला नक्कीच धीर मिळत असेल की अशा पद्धतीनं कडक शिक्षा जी आहे ती होऊ शकते, सरकार अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकतं. हे पाहून नक्कीच आता नागरिक जे आहे ते सुखावले असणार आहे. आपण पाहतोय की सकाळपासून, अगदी सकाळपासून जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. अतिशय निमुळत्या गल्ली ज्या आहेत या सगळ्या भागामध्ये आहे. प्रत्येक गल्लीमध्ये जिथपर्यंत लक्ष जाईल तिथपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मग त्यात स्थानिक पोलीस असेल, SRPF असेल किंवा होमगार्डचे जवान असेल, अशा सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. फायर ब्रिगेडचे बंब इथं तैनात करण्यात आलेले आहे आणि कुठल्याही पद्धतीनं अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीनं जे आहे ते पोलीस संवेदनशीलतेनं इथं उभ्या आहेत. या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण जे आहे ते पोलिसांकडून केलं जातं. या सगळ्या घटनेचं चित्रीकरण केलं जातं आहे. या सगळ्या गोष्टींवर कोणी आक्षेप घेतला तर तो आक्षेप येऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून आपण पाहतोय की इथं या सगळ्या घटनेचं चित्रीकरण देखील केलं जातं आहे आणि महानगरपालिकेकडून ही तोडकाम कारवाई सुरू झालेली आहे. जवळपास 10% बांधकाम आतापर्यंत पाडण्यात आलेलं आहे आणि इतर बांधकाम पाडण्यासाठी हा मोठा JCB जो आहे तो इथं मागवलेला आहे. सुरुवातीला छोट्या JCBच्या मदतीनं खालचं शेड असेल, कंपाऊंड वॉल असेल हे पाडण्यात आलेलं आहे आणि हा मोठा JCB जास्त क्षमतेचा JCB इथं आता तयार आहे आणि या JCB कडून पहिल्या मजल्याचं तोडकाम आता काही क्षणात सुवर्ण जे आहे ते सुरू केलं जाणार आहे. नक्की उदय, या नागपूरच्या दंगली संदर्भात जेव्हा विश्लेषण आपण करत होतात आपण म्हणालात की अशी कुठलीही घटना इतक्या वर्षांमध्ये नागपुरामध्ये आम्ही पाहिली नाही. हे पहिल्यांदा असं घडलेलं होतं, ही दंगल घडणं आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात संचारबंदी लागू करावी लागणं. या बाबतीत म्हणजे या प्रकरणासंदर्भात हे विशेष म्हणायचं का की या सगळ्यांना म्हणजे ज्यांनी ही दंगल घडवून आणली ते सगळे प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे बहुतांश हे एका समाजाचे होते, पण त्या सगळ्यांना समाजकंटक म्हणावं लागेल. त्या समाजाचा उल्लेख करायला नको कारण सगळ्या समाजाची लोक एकत्र नागपुरामध्ये राहतात, हा एक भाग. दुसरं म्हणजे यात सगळ्यात आधी जखमी झालेल्यांची संख्या ही वेगवेगळ्या धर्माची नव्हती, सगळ्या धर्माचे होते ज्यांना याचा त्रास झाला आणि त्यात एक जो मृत्यू झालाय तोही
त्याच समाजाचा होता, ज्या समाजाच्या लोकांनी हे कृत्य केलंय, म्हणून समाज धर्म हे सगळं यात आणायला नको? सुवर्ण अगदी खरं आहे. खरं तर नागपूरला जे आहे ते सर्व धर्म समभावाची एक मोठी परंपरा लाभलेली आहे. नागपूरमध्ये जितकी गर्दी हिंदूंच्या मंदिरामध्ये असते, जितकी गर्दी रामनवमीच्या शोभायात्रेला असतं, तितकीच गर्दी किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी जी आहे ती नागपूरमध्ये असलेल्या ताजुद्दीन बाबा यांच्या दर्ग्यामध्ये होतं. हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणून जे आहे ते नागपूरचे ताजुद्दीन बाबांना पाहिलं जातं. फक्त देशातले नाही तर विदेशातले नागरिक जे आहेत त्या उर्सच्या निमित्तानं त्या ठिकाणी सहभागी होतात. नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे आहे ते धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं लाखो अनुयायी जे आहेत ते दसऱ्याच्या निमित्तानं एकत्रित होत असतात. नागपूरमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होत असताना दुसऱ्या बाजूनं रावणाचं दहन देखील हिंदू नागरिकांकडून केलं जातं. इकडे शीख बांधव देखील मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र आजपर्यंत नागपूरमध्ये असं धार्मिक तणाव, धार्मिक तेढ कधीही निर्माण जी आहे ती झाली नव्हती. पहिल्यांदा अशा पद्धतीची घटना जी आहे ती नागपूरमध्ये झाली होती. म्हणजे 1992ला छोटी दंगल झाल्याचे काही लोकांकडून सांगण्यात येतं. मात्र जी दंगल गेल्या सोमवारी म्हणजे आजपासून 7 दिवसा पहिले नागपूरकरांना अनुभवली होती, तसा विचार देखील स्वप्नात नागपूरकरांना कधी केला नव्हता. कारण सर्व धर्माचे लोक इथं जे आहेत ते एकोप्यानं नांदत असतात, एकमेकांच्या सणामध्ये जे आहे ते सहभागी होत असतात. मात्र या सगळ्या गोष्टींना डाग लावण्याचा प्रयत्न जो आहे तो गेल्या सोमवारच्या दंगलीनं झाला होता. ही दंगल रचण्यामध्ये या फहीम खानचा, ज्याच्या घराचं तोडकाम केलं जातं, याचा मोठा वाटा असल्याचं समोर आलं होतं. आपण आता ही दृश्य पाहतोय की तिसरा JCB देखील आता नागपूर महानगरपालिकेचा इथं दाखल झालेला आहे. याआधी एका JCB कडून तोडकाम कारवाई सुरू होती. दुसरा मोठ्या क्षमतेचा JCB इथं दाखल होता आणि आता हा तिसरा JCB देखील इथं नागपूर महानगरपालिकेचा दाखल झालेला आहे. त्यामुळं नागपूर महानगरपालिकेनं, पोलीस विभागानं मन बनवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज हे बांधकाम काढायचं आहे. खरं तर नागपूर सुधार प्रन्यासकडून जे आहे ते जे गरीब लोक असतात त्यांना काही कोटा निर्धारित केला जातो. EWS कोट्यातून नागरिकांना जे आहे ते काही प्लॉट्स आणि काही बांधकाम केलेली घरं दिलं जातं आणि तसाच एक प्लॉट जो आहे तो फहीम खान याच्या परिवाराला देण्यात आला होता. मात्र त्यांची आर्थिक क्षमता चांगली असताना देखील त्यांना गैरप्रकारानं हा प्लॉट मिळवला होता असं आता म्हणावं लागेल. त्याच्या घरातलं एकूण बांधकाम पाहिलं, त्याच्या घरातलं राहणीमान पाहिलं तर EWS कोट्यातून या फहीम खानला घर मिळूच शकत नाही किंवा तो EWS कोट्यामध्ये येऊ शकत नाही. मात्र हे असताना गैरपद्धतीनं हे सगळं घर मिळवण्यात आलं होतं आणि शासकीय जमिनीवर राहत असताना जे आहे ते देशविरोधी कृत्य करण्याचा डाव जो आहे तो फहीम खान रचत होता. फहीम खान जे आहे ते मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष देखील होता. अनेक वेळा तो मालेगावला देखील याच्या निमित्तानं काही पक्षाच्या कामाच्या निमित्तानं जात होता. औरंगजेबाचा कट्टर समर्थक हा फहीम खान होता आणि त्यामुळं शासकीय जमिनीवर एकतर अतिक्रमण आणि दुसऱ्या बाजूनं जे आहे ते देश विघातक कृत्य करण्याचा कट जे आहे ते उदय, पुन्हा एकदा तुझ्याशी संवाद साधण्याकरता तुझ्यासोबत जोडले जातो. आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाताना फक्त आपल्या प्रेक्षकांना हे सांगायला हवं की या फहीमच्या घरावर अनधिकृत बांधकाम त्याने केलेलं आहे म्हणून कारवाई होते आहे आणि त्याने जी आता शिक्षा तो भोगतो आहे ती त्याने देशविघातक कृत्यामध्ये सहभाग घेतलाय म्हणून होतो आहे. धर्म, जात, पंथ या सगळ्याच्या पुढे जाऊन ही कारवाई त्या व्यक्तीवर होते आहे ज्याने अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. 3 JCB आलेले आहेत. तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे. पुढचा पत्र्याचा भाग आणि बाजूचा जी बांधणी केलेली असते त्याचा जो भाग आहे तो काढण्यात आलेला आहे आणि आता मूळ घर पाडलं जाईल. त्याच्यासाठी 3 JCB आलेले आहेत कारण आजूबाजूच्या घरांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून.